होय हो. काय ग? अहो मी त्या दिवशी माहेरला गेले होती का, हा. तेव्हा शेजारच्या काकू माझे वडिलांना तिच्या लेकीचं लय भूषण सांगत होते. अहो म्हणत होती माझी लेक किती श्रीमंत घर आहे, तिच्या घरी गाडे बंगला आहे आणि ती खूप सुखाने राहते. आणि म्हणत होती तुझी लेक कुशाल शेतकऱ्याला दिली, तिला किती कष्ट करावं लागतंय, हाय का तिच्या जीवाला थोडं तरी सुख. मग तू काय म्हणली त्यांना? मग मी तिला म्हणलं हो असं ना तुझी मुलगी श्रीमंत, का तर तिच्या घरी कुत्र्याला बिस्किट आहेत, स्वयंपाकाचा कंटाळा म्हणून सासू सासरे वृद्धाश्रमात आहेत. कामानिमित्त मी आणि माझा मालक एके दिवशी तिच्या घरी गेलो. जेव्हा तिच्या मालकाने तिला चहा ठेवायला सांगितला तेव्हा ती कुशाल मालकाकडे डोळे वटारून पाहते. मग मी तिला म्हणलं माझ्या घरी एकदा येऊन बघ, चहाच काय बिगर जेवण करता एकही माणूस जाणार नाही, का तर मी एक शेतकऱ्याची सून आहे. त्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन बघा, एकही तुम्हाला शेतकऱ्याचा माणूस दिसणार नाही. माझ्या सासू सासऱ्याचं आणि माझं जेवणाचं ताट सोबत वाढलं जातं हो. माझा शेतकरी राजा धनाने असेल गरीब, पण मनाने खूप श्रीमंत आहे, म्हणून तर त्याला शेतकरी राजा म्हणलं जातं. असं म्हणल्याच्या नंतर त्या बाईची बोलतीच बंद झाली हो. अरे वा, असे विचार फक्त शेतकऱ्याच्या बायकोचेच असू शकतात. मला हे पटलं बर का.